श्री स्वामी समर्थ. मेष राशी 27 जुलै ते 2 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात एखादी मोठी संधी येणार आहे का? अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील का? आर्थिक अडचणी दूर होऊन पैशाची आवक वाढेल का? नोकरी, व्यवसाय, प्रेम, कुटुंब आणि आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये ग्रहांची साथ कशी मिळणार? कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहणे आवश्यक आहे आणि कोणत्या संधींचा लाभ घ्यायला हवा? या आठवड्यात तुमच्यासाठी नशीब किती साथ देणार? चला जाणून घेऊया मेष राशीचे या आठवड्याचे सविस्तर राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा उत्साह, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येईल. काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी संयम राखणे आवश्यक ठरेल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे मानसिक समाधान लाभेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगली तर फायदा होईल. या आठवड्यात मेहनतीला योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे, मात्र घाईघाईत निर्णय घेणे टाळा. सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक अडथळ्यांवर सहज मात करता येईल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास दाखवतील. एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. बेरोजगार व्यक्तींना मुलाखतीचे किंवा नवीन नोकरीचे चांगले संकेत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहकवर्ग वाढण्याची शक्यता आहे. नवीन व्यवहार करताना सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक तपासा. भागीदारीमध्ये काम करत असाल तर संवाद स्पष्ट ठेवा. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा ऑर्डर मिळू शकते. व्यवसायात नवीन कल्पना राबवल्यास त्याचा फायदा पुढील काही महिन्यांत दिसून येईल. आर्थिक जीवन. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा संमिश्र असला तरी सकारात्मक राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही अडकलेले पैसे परत मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवले तर बचत वाढेल. अनावश्यक वस्तूंवर खर्च करण्याऐवजी भविष्यासाठी नियोजन करा. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे योग्य ठरेल. कर्ज घेणे किंवा मोठी आर्थिक जोखीम घेणे सध्या टाळावे. घरातील एखाद्या आवश्यक वस्तूवर खर्च होऊ शकतो, पण तो भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींमध्ये संवाद वाढेल आणि गैरसमज दूर होतील. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यातील गोडवा वाढेल. प्रेम व्यक्त करण्यासाठी हा आठवडा अनुकूल ठरू शकतो. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. घरातील एखाद्या महत्त्वाच्या निर्णयामध्ये दोघांचेही मत महत्त्वाचे ठरेल. काही किरकोळ वाद झाले तरी ते लवकर मिटतील. संयम आणि विश्वास यांच्या जोरावर नातेसंबंध अधिक मजबूत होतील. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखादा शुभ प्रसंग किंवा कौटुंबिक कार्यक्रम ठरू शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. मित्रांकडून योग्य वेळी मदत मिळेल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. नवीन कौशल्य शिकण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. ऑनलाईन कोर्स किंवा प्रशिक्षण सुरू करण्यासाठीही हा काळ अनुकूल आहे. सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत मोठी चिंता दिसत नाही, मात्र धावपळ आणि कामाचा ताण यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप आणि संतुलित आहार घ्या. पोटाशी संबंधित किरकोळ त्रास किंवा डोकेदुखी जाणवू शकते, त्यामुळे वेळेवर जेवण करणे आवश्यक आहे. योग, प्राणायाम आणि सकाळचा हलका व्यायाम केल्यास ऊर्जा टिकून राहील. मानसिक शांततेसाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरेल. प्रवास व आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात छोटा व्यावसायिक किंवा कौटुंबिक प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रवासातून नवीन संधी मिळू शकतात. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा आणि घाई टाळा. आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. या आठवड्यात धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल. मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याने मन प्रसन्न राहील. दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. ओम क्रांग क्रीं क्रौंसह भौमाय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी मसूर डाळ किंवा गूळ दान करा. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाचे स्मरण करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि वादविवाद टाळा. एकूण हा आठवडा मेष राशीसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो.
करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतील, आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसतील आणि कुटुंबाकडून उत्तम सहकार्य मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याची थोडी काळजी घेतली आणि घाईघाईत निर्णय घेणे टाळले तर हा आठवडा अनेक बाबतीत लाभदायक ठरेल. सकारात्मक विचार, संयम आणि सातत्य यांच्या जोरावर तुम्ही या आठवड्यात अपेक्षित यश मिळवू शकता. धन्यवाद.